नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण आता जर का आपले एस टी महामंडळने म्हणजे आता येणाऱ्या ह्या 2 महिन्यामध्ये जर का तुम्ही एस टीने जर का आपला प्रवास करणार असणार आहे, तर तुमच्या खिशाला नक्कीच थोडीशी कात्री लागणार आहे. कारण की आता आपल्या नुकत्याच आपल्या महामंडळाने जी भाडेवाढ केली आहे, ती कशा पद्धतीची आहे? नेमकं ते काही हंगामी स्वरूपाकरता आहे का पर्मनंट आहे? किंवा ते ₹2 आता एखादी आपलं ते नवीन आता एक हे चालू झालं आहे, की आपल्याला जे अमृतचं तिकीट होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ₹2 आता प्रत्येक तिकिटामागे ₹2 आपल्याला द्यावं लागतात आहे. म्हणजे जिथून पण तुम्ही तिकीट काढसाल, ते तुम्ही किती पण अंतराचं काढा. एक तिकीट काढलं म्हणजे तुम्हाला ₹2 त्याच्यामध्ये द्यायचे आहे. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच जाणून घेणार आहोत, की ही भाडेवाढ नेमकं कोणत्या बसेसला लागू होणार आहे आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत संपणार आहे? काय हे कायमस्वरूपी राहणार आहे? की आता हे ₹2 नेमकं हे जे प्रवाशाला आता जे अमृत आहे, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना जे ₹2 प्रत्येक तिकिटाच्या मागे द्यावं लागतात आहे, हे किती दिवस चालू राहणार आहे? हेच ह्या व्हिडिओच्या आपण सविस्तर या व्हिडिओतून माहिती आपण घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर वाघ. मी मलकापूरला चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे. तर मित्रांनो, आपल्या हे एस टीच्या आता जी भाडेवाढ झालेली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिला मुद्दा आपला असा आहे, की नेमकं भाडेवाढ कधीपासून कधीपर्यंत? तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो, आपले जे भाडेवाढ आहे 15 एप्रिलपासून ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ राहणार आहे. म्हणजे जे उन्हाळ्यात सुट्ट्या आणि लग्नसराईची गर्दी बघता आपल्या एस टी महामंडळाने हा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आपली जे आता आता आपल्या एस टीचं सीझन असतं, समजा आता लोकांना सुट्ट्या लागल्या आहेत, प्रवाशीचे येणं-जाणं चालू झालं आहे, लग्नसराई आहे, आता सणवार येणार आहेत. तर अशा कारणाने आपली ही एस टी दरवर्षी हंगामी भाडे वाढवत असते. मागच्या वर्षी आपण वाढवण्याचा प्रयत्न केला होता एस टीने, पण तिने सरकारने नामंजुरी दिल्याबद्दल दिली नव्हती. त्याच्यामुळे ते भाडेवाढ झालेली नव्हती. तर मित्रांनो, आता ही म्हणजे मागच्या वर्षी झाली नव्हती. आता ह्या वेळेस आता ही भाडेवाढ झालेली आहे. तर ही भाडेवाढ 10% भाडेवाढ आपली झालेली आहे. तर ही जी हंगामी भाडेवाढ आहे, ही फक्त हंगामाकरताच राहणार आहे. म्हणजे फक्त 15 जूनपर्यंत राहणार आहे. 15 जूनपर्यंत नंतर जे आपलं कंपल्सरी भाडं होतं, म्हणजे जे अगोदर आपल्याला भाडं द्यायचं होतं, तेच भाडं आपल्याला पुढे या 15 जून नंतर ते आपल्याला बघायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे, की कोणत्या गाड्या महागल्या आणि कोणत्या नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे आपली साधी ऑर्डिनरी गाडी आहे, आपली रातराणी गाडी आहे, लांब पल्ल्याची गाडी आहे, याच्यामध्ये आपली भाडेवाढ ही झालेली आहे. पण आपले एस टी महामंडळ म्हणजे निम्म आराम बस आहे. म्हणजे त्या शयनयान आहे, म्हणजे जसे की आपली शिवाई झाली, शिवशाही झाली, आपली ते एखादी आपली स्लीपर बस झाली. ह्या बसेसमध्ये जे भाडेवाढ आहे हे लागू करण्यात नाही आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपलं भाडेवाढ लागू नाही आहे. ही जी आपली लांब पल्ल्याची बस आहे, मध्यम लांब पल्ल्याच्या बस, ऑर्डिनरी बस, किंवा एखादी आपली साधी बस, समजा आपण समजून घ्या की आपली लालपरी. ज्या लालपरीनं आपण प्रवास करतो, फक्त त्या लालपरी म्हणजे साधी बस, आपल्या लालपरीमध्ये भरपूर तशा प्रकारच्या स्लीपर आहे, एसी आहे, आपली शिवशाही आहे, ही आपली शिवाई बस आहे. तर ह्या बसेसला ही भाडेवाढ लागू नाही आहे मित्रांनो. तर ही आता जे आपले ₹2 आपल्या प्रत्येक तिकिटामागे जे सीनियर सीट आपले जे अमृत आहे, त्याच्या मागे जे ₹2 प्रत्येक तिकिटामागे लावण्यात आलेले आहे, तर ते स्वच्छता शुल्क म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडून लावण्यात आलेलं आहे. आणि ते शुल्क लागल्यामुळे आता बरेचसे आपसापसामध्ये आपले कंडक्टर आणि प्रवाशाचे आपले जे प्रवासी मित्र आहे आणि आपला जो एस टीचा कंडक्टर आहे, त्याचे बरेचसे म्हणजे भांडणं चालू आहे ह्या ₹2. आज पहिला दिवस होता ह्या ₹2 भाडेवाढीचा. कदाचित बरेचशा जे म्हातारे लोक आहे, त्यांना हे माहिती नसते की हे ₹2 अचानक. आता आजच आमची ड्युटी वजर सरकटे होती. आम्ही ड्युटीवर जात असताना आमच्यासोबत आज मी चालक होतो, माझ्यासोबत जो वाहक होता, त्याने दिवसभर प्रवाशासोबत त्याचं हेच चालू होतं, ₹2 द्या, ₹2 द्या, ₹2. पण हे कुठेतरी आता कंडक्टरच्या डोक्याला जास्त हायडॅक ह्या ₹2 होऊन गेला आहे. तर मित्रांनो, थोडंसं आता तुम्ही पण प्रवास करत असाल किंवा एखादी सिनियर जे फ्रीवाले प्रवास करत असाल, तुम्ही जर का फ्रीवाले असाल, तर कृपया करून तुम्ही ₹2 सुट्टी घेऊन आपल्या बसने प्रवास करा. कारण की ₹2 बसमध्ये खूप वादवाद होत आहेत.
तर एक तर हे सुटे पैसे, चिल्लर पैसे याच्यामुळे पूर्ण बसमध्ये वातावरण आता खराब होत चाललेलं आहे. अगोदरच समजा आपण जे भाडेवाढ अगोदर झालेली होती ते एकीच्या पटीने झाली. म्हणजे जसं की एखादी तिकीट काढायचं म्हटलं तर ₹81, दुसरं जर का हाफ कधी म्हटलं तर ₹46, ₹41, ₹36, ₹31, ₹33, असे तिकीटं झालेले आहे. त्याच्यामुळे पहिलेच आपल्या बसमध्ये खूप गोंधळ होता आणि प्रवासी आणि वाहकाचे मला बऱ्यापैकी आठवतं की जेव्हा ही 5च्या पट्टीमध्ये भाडं वाढ होती, तेव्हा बसमध्ये एवढं तरी भांडणं बघायला भेटत नव्हते. पण जेव्हापासून ही 1च्या पट्टीमध्ये तिकीट वाढ झाली आहे, तेव्हापासून खूप सारे प्रवासी आणि वाहकामध्ये खूप वाद व्हायला सुरुवात झाली आणि तिच्यामध्येच आता हे नवीन समजा आज 14 तारखेपासून 15 तारखेपासून 15 एप्रिलपासून हा नवीन नियम चालू केला आहे, की बुवा जे झिरोवाले होते म्हणजे ज्याला आपण झिरोचं तिकीट देऊन मोकळं करत होतो, म्हणजे त्याच्याकडून ₹1 न घेता आपण एसटीने प्रवास करत होता. आता त्याला सुद्धा ₹2 द्यायचे आहे. तर हे ₹2 वाढ न करता याच्यामध्ये एखादी काहीतरी राउंड फिगर आकडा ठेवायला पाहिजे होता, जेणेकरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद झाला नसता. तर प्रवासी मित्रांनो, आपल्याला आता बऱ्याचशा लोकांना असं म्हणणं आहे, की बुवा हे भाडे वाढल्यानंतर आपल्याला काही आपलं जे हाफ तिकीट आहे याच्यामध्ये काही फरक पडणार आहे. तर नाही मित्रांनो, तुम्हाला ही जी भाडेवाढ वाढून तुम्हाला जी सवलत आहे, तुम्हाला जे कंजेक्शन आहे ते तुम्हाला चालूच राहणार आहे. तिच्यामधले कुठलाही फेरबदल झालेला नाही आहे. तर ही भाडेवाढ फक्त हंगामी भाडेवाढ आहे. ही भाडेवाढ कायमस्वरूपी नाही आहे. म्हणून कोणीही हिला कायमस्वरूपी म्हणून असं हे करू नये. आता जो आपला हंगामी हे पाहता आपल्या एस-टी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय फक्त 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे. 15 जून नंतर हा परत तुमचं जे भाडं होतं, अगोदरचे जे भाडं आहे, ते भाडं तुम्हाला लागू होणार आहे. आणि असं बघायला भेटतंय की आता 15 एप्रिलनंतर ज्यांनी अगोदर 15 एप्रिलच्या म्हणजे 15 एप्रिलच्या अगोदर 14 एप्रिलच्या अगोदर ज्याने अगोदर रिझर्वेशन करून ठेवलं असेल, त्यांना पण याच्यामध्ये जे भाडेवाढ आहे, त्या भाडेवाढच्या हिशोबाने कंडक्टरला नंतर ते वरचे जे चार्जेस आहे, म्हणजे जे शिल्लकची रक्कम आहे, ते पे करावं लागणार आहे, अशी माहिती आहे. तर मित्रांनो, हा होता आपला एस-टी भाडेवाढबद्दल छोटासा एक आपला व्हिडिओ. त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि प्रवास करताना कृपया करून सुट्टे पैसे सर्व प्रवाशांनी ठेवावे. कारण की हे ₹2 ₹1 मुळे खूप आपला जो वाहक असतो त्याला खूप हेडॅक होतो आणि हेडॅक झाल्यानंतर मग तो बसमध्ये आपलं सगळं वातावरण तो चिडला म्हणजे पूर्ण बसचं वातावरण खराब होतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही ₹1-1, ₹2-2 देऊन सहकार्य करा. आता बरेचसे लोकं असे आहे की ते ₹1-1, ₹2-2 साठी बसमध्ये वाद घालत आहे. तर मित्रांनो, ₹1-1, ₹2-2 साठी तुम्ही बसमध्ये वाद घालू नका. जर का कंडक्टरचे तुमच्याकडे पैसे राहिले असतील, कंडक्टरचे तुमचे पैसे जर का कंडक्टरकडे राहिले असतील, तर ते कदाचित तुम्ही एखाद्या वेळा चुकून विसरला असाल किंवा त्याच्याकडे सुट्टे नसते म्हणून ते पैसे तुम्हाला दिले जात नाही. तर मित्रांनो, कोणी असा गैरसमज करून घेऊ नका की वाहक तुमचे पैसे चोरी करून खातो, असं काही नाही मित्रांनो. चिल्लर पैसे तुम्ही जर का स्वतःहून जर का तुमचे चिल्लर पैसे दिले, तर वाहक तुमचे पैसे तुमच्या त्याच्याकडे ठेवणारच नाही. एकतर तुम्ही ₹2 त्याला सुटे द्या, नाहीतर तो तुमचे ₹8 100% तिकिटावर लिहून तुमच्या हातात तिकीट देणार आहे आणि शेवटी तुम्ही उतरताना जर का तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही पैसे घेणार आहात. पण हे काय माहिती आहे का, तुम्ही जर का चिल्लर पैसे जर का बसमध्ये जर का दिले, तर 100% तुमचे आणि आमचे वाद कधीच होणार नाही. म्हणजे वाहकाचे आणि प्रवाशाचे वाद बसमध्ये कधीच होणार नाही. आणि आशा करतो की प्रवाशाचे आणि वाहकाचे एस-टीचे संबंध चांगले राहतील आणि ह्या चिल्लरमुळे एस-टीमध्ये वाद होणार नाही. तर मित्रांनो, धन्यवाद. मी जे मला माहिती द्यायची होती मी तुम्हाला ती माहिती दिली. तुम्हाला नक्की माझी माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.